आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अतिशय मोठी अपडेट समोर येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाची सर्वोच्च आणि ताकदवार संस्था मानल्या जाणाऱ्या केंद्रीय संसदीय मंडळावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. पक्षाच्या केंद्रीय स्तरावर होणाऱ्या या हालचाली आणि दिल्लीतील बैठका याच मोठ्या राजकीय निर्णयांची पूर्वतयारी असल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्रातील विविध निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात फडणवीस यांचे वजन प्रचंड वाढले आहे. ते सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पण आता त्यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय पातळीवर संघटना मजबूत करणे आणि निवडणुकांची अचूक रणनीती आखणे ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना भक्कम पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळात देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाला, तर राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान आणखी भक्कम होणार आहे. आता केंद्रीय नेतृत्वाकडून याबाबत अधिकृत घोषणा कधी होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.